कोडोलीतील आनंदनगर परिसरात राहणाऱ्या अजित गावडे आणि त्यांच्या कुटुंबासोबत नियतीने जो खेळ मांडलाय तो भयंकर आहे. 2 वर्षांपूर्वी अचानकपणे 2.5 वर्ष वयाची मुलगी गेल्याचे दुःख विसरण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कुटुंबावर 2 दिवसांपूर्वी नियतीनं आणखी एक घाला घातला. त्यांचा 4थीत शिकणारा श्रवण हा मुलगा गल्लीतल्या गणपती मंडळात मित्रांबरोबर खेळत असताना दम लागला म्हणून घरी आला. त्यानं आईकडून पाणी मागून घेतलं आणि आईला मिठी मारत बेशुद्ध झाला. त्याच्यावर उपचार करण्याचे प्रयत्नसुद्धा निष्फळ ठरले. श्रवणचं हे असं अचानक जाणं त्याच्या सवंगड्यांसह घरच्यांना चटका लावणारं ठरलंय. खेळत होता, परत लाईट गेल्यावरती सगळ्यांना खालच्या बाईक म्हटलं की वरतीला, मग तो वरती आला. परत ते घोषणा देत होती की आज घरातून थोड्या वेळात ठेवणार आहे, पण घंटी पण वाजत होती आणि त्यांना परत लाईट गेली. मग तो तसाच त्याच्या मम्मीकडे गेला आणि त्यांच्या घरात कोणतं त्यांची काकी होती, त्यांना म्हणला पाणी द्या. मग त्यांनी ते पाणी आणसपर्यंत त्यांना अशी मिठी मारली त्याच्या मम्मीने, ते बेशुद्ध पडला. परत त्याला मग माऊलीमध्ये नेलं आणि तिथून मग सांगितलं की घरी न्या त्याला. मग परत त्यांनी सरकारी दवाखान्यामध्ये नेलं, तिथं त्याची ट्रीटमेंट केली, मग काहीच नाही झालं. माझा पुतण्या श्रवण अजित गावडे हा मंडळाच्या गणपतीच्या मंडळामध्ये खेळत असताना अचानक त्याला त्रास व्हायला लागला. ते त्याला जाणवल्यानंतर तो डायरेक्ट घरी आला आणि मम्मीच्या मांडीवरती पडला आणि म्हटला मम्मी कसं तर व्हायला. तो तिथंच शांत झाला. 2 वर्षांच्या काळात पोटची 2 मुलं आपल्या डोळ्यादेखत जाण्यासारख्या न पचवता येणाऱ्या दुःखाचा डोंगर गावडे कुटुंबावर कोसळल्यानं कोडोली आणि परिसरातून हळहळ व्यक्त होतीये.